तेव्हा विठ्ठल परिवार आटवला नाही का? मनसे नेते दिलीप बापू धोत्रेंची कल्याणराव काळे यांच्यावर सडकून टीका. भंडी शेगाव इथं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी थेट कल्याणराव काळेंवर निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील नेत्यांचा पराभव घडवून आणण्यासाठी उतरतानाही लाज वाटली नाही. मग आज विठ्ठल परिवाराच्या नावानं राजकारण करण्याचा अधिकार कुठून आला, असा सवाल धोत्रे यांनी सभेत उपस्थितांना उद्देशून केला. राजकारणात सोयीपुरतं नातं आणि गरज संपली की विस्मरण हीच आजच्या नेत्यांची ओळख झाली असल्याचा आरोप करत धोत्रे म्हणाले की जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या अशा दुटप्पी भूमिकेला जनता योग्य धडा शिकवेल. पाडायचा कोणी प्रयत्न केला तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे आपण इथं आलोय ना, आहे ना? बरोबर आहे का नाही? आयला आपण कधी कुणाच्या आधीमध्ये नाही, तरी माणसं आपल्या विरोधात प्रचार करायला आले. आणि या सभेची गर्दी बघून निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येणार आहे याची मला कसली शंका नाही. त्यामुळे निश्चितपणे आता आपल्याला शुभ शकून आहे. कारण पंढरपूरच्या नगरपालिकेत त्या लोकांनी जंग पछाडलं होतं, परंतु पंढरपूर शहरातल्या सगळ्या जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून पंढरपूरची नगरपालिका आपल्या ताब्यात दिली. नुसती ताब्यात दिली नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतानं, रेकॉर्ड ब्रेक अशा मतानं आपल्या नगराध्यक्षाचा विजय झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला शुभ शकून आहे. आणि त्यामुळे या पंढरपूर तालुक्यातील सर्वच्या सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट आणि गण 100% विजय होतील याची मला खात्री आहे. आता राहिला उमेदवारांबद्दल बोलायचं. कारण आता परिवार, आज अनेक लोक परिवाराबद्दल बोलतायत, विठ्ठल परिवार आपला. आता मग दिलीप धोत्रे कधीपासून आहे, तुम्ही बरेच लोक सगळेजण मला ओळखताय की आदरणीय वसंतदादांपासून मी या सगळ्या लोकांबरोबर आहे का नाही. जुनी माणसं बसलेत. वसंतदादा तर मला गाडीत घेतल्याशिवाय जातच नव्हते, सगळ्यांना माहित आहे. आपल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम त्यांनी आमच्यावर केलं होतं. मग आम्ही त्याच पद्धतीने प्रेम आम्ही काळे कुटुंबावर केलं, बालक्या कुटुंबावर केलं. आबा तर माझे मित्र आहेत. आम्ही कधी कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही. आणि मग जर तुम्ही परिवार म्हणताय तर परिवारातला जो दिलीप धोत्रे पहिल्या दिवसापासून तुमच्याबरोबर आहे, त्या दिलीप धोत्रेचा पराभव करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रचार फेऱ्या काढल्या. या समाधानदादा काळेने प्रचार फेऱ्या काढल्या. लाज वाटली नाही का तेव्हा? मग त्यावेळेस परिवार कुठे गेला होता? मग तुमच्या मनात काळं कपट आहे. त्या ठिकाणी नागेश काका भोसले निवडून येऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जंग पछाडले. त्यावेळेस तुम्हाला आम्ही परिवारातली माणसं वाटली नाही का? आणि मग आता तुम्ही परिवाराबद्दल गप्पा मारताय. बोलण्यासारखं भरपूर आहे. मीन काकाने जर बोलायला चालू केलं तर वेळ पुरणार नाही. त्यामुळे कसं आहे की त्यांनी आता परिवाराबद्दल बोलू नये. जे लोक परिवारच मोडायला चाललेत त्यांना परिवाराबद्दल बोलायचा अधिकार आहे का, एवढं फक्त मला सांगा. दिलीप धोत्रेंनी, नागेश काकांनी काय केलं? आम्ही कायम परिवार कसा एकत्र राहील, कसे एकत्र येतील या पद्धतीचं आम्ही प्रेम केलं. या अख्ख्या तालुक्याला माहित आहे. आम्ही कायम प्रयत्न करत आलोय की बाबा आपला परिवार एकत्र राहिला पाहिजे. आणि परिवार जर एकत्र राहिला तर आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचं सुजलाम सुफलाम होईल, सगळे सुख समाधानी होतील.